सगळ्यांना नमस्कार। जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संध्याकाळी 4 वाजता पुणे युनिव्हर्सिटी येथे कॉकरोच जनता पार्टीचे एक शांतिपूर्ण आंदोलन होणार आहे। एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी। आमच्या या मूव्हमेंटला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद आणि अभिमान होतोय की विश्वंभर सर आणि असीम सर यासारखे दिग्गज जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे तेही आमच्या मूव्हमेंटला पाठिंबा देत आहे। तर मी विश्वंभर सर आणि असीम सरांचं खास धन्यवाद करतो आज आल्याबद्दल। आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या दोघांच्या सपोर्टमुळे आमची मूव्हमेंट अजून स्ट्रॉंग होईल। आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहेत। जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट्स आहे काही वर्षांपर्यंत येत नाही, तर त्यावर काय काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे। ही सगळ्यात मोठी आजची आमची अनाउन्समेंट असणार आहे। थँक्यू। आता आणि सॉरी अजून एक गोष्ट, सोनम वांगचुक सर हे पण या मूव्हमेंटला जॉईन होणार आहे आज संध्याकाळी। ते लडाखवरून येणार आहेत अँड ही इज व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर। आणि पुण्यातले जेवढेही लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांनी खास करून यावं, कारण की सोनम वांगचुकपेक्षा मोठा एज्युकेशनिस्ट या देशात तरी दुसरा कोणी नाही आहे। दिल्लीनंतर पुणेच का निवडलं, महाराष्ट्रातून पुणे का निवडलं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच का निवडलं, याच्या मागे काही वेगळा दृष्टिकोन होता? मला वाटतं की पुणे इज अन एज्युकेशन हब। पुणे हे जे माहेरघर आहे शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि त्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणलं जातं। आणि माझ्यासाठी तो पुणे होम ग्राउंड आहे। मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे, स्वतः पुण्यात शिकलेलो आहे, त्यामुळं मी पुणे निवडलेलं आहे। आणि फक्त पुणेच नाही, नागपूरलाही मी जाणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे। परीक्षांमध्ये जो काही घोटाळा होतोय, पेपर फुटी होतीये, त्याच्यावर काय काय करता येऊ शकतं त्याच्यावर तो मॅनिफेस्टो असणार आहे। हाऊ टू मेक द एज्युकेशन सिस्टम बेटर। संविधानिक पद्धतीमध्ये ज्यावेळेस या देशात चळवळी झाल्या त्यावेळेस विरोधी पक्षांचा सुद्धा त्या सगळ्या चळवळीत सहभाग होता, तेव्हा क्रांती घडली। तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केले, आता तुम्ही कुठेही संवाद करत नाही, म्हणजे संविधानिक पद्धतीने सरकारसोबत सुद्धा संवाद करणं गरजेचं आहे। तेही लोकांना दिसत नाही तुमच्या आंदोलनामध्ये। आणि विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाची तुम्ही काही चर्चा करताय का? कारण त्यांचा सहभाग असणं हे देशासाठी महत्त्वाचं। सर, मी संवाद करण्यासाठीच अमेरिकेवरनं दिल्लीच्या जंतर मंतरवर बसलेलो होतो, तर आता मी इतक्या दुरून आलेलो, मी संवाद करण्यासाठीच आलेलो आहे। नाउ द बॉल इज इन द कोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट। सर, पण विरोधी पक्षाशी आणि सरकारमधल्या काही लोकांशी तुम्ही संपर्क केलाय का? जर त्यांनी चर्चेला बोलवलं तर तुम्ही जायला तयार आहात? कारण तुमच्या चर्चेचे मुद्दे काय असतील नेमके? आम्ही नक्की जायला तयार आहे, पण त्यांनी आधी आम्हाला बोलवावं तर। आमचे अकाउंट बंद करण्यात येत आहेत, आमचे फेसबुक अकाउंट झालं, इंस्टाग्राम अकाउंट झालं, ते हॅक करण्यात येत आहेत। ट्विटरवरचं जे अकाउंट आहे आमचं ते त्यांनी बॅन केले, काय म्हणून? वी आर अ नॅशनल सिक्युरिटी थ्रेट। तर हा कोणता म्हणजे प्रकार झाला की संवाद करायचा तुम्ही आम्हाला बोलवा, वी आर रेडी टू हॅव अ डायलॉग, पण त्यासाठी अकाउंट नका बॅन करू ना आमचे। मला वाटतं हे जे आंदोलन आहे पुण्यातलं ते जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आहे, असं मला नक्की गॅरंटी आहे। आणि आज ते संध्याकाळी आपल्याला कळेलच। एक ऑपोजिशन हेड भूमिका मांडली तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसच होतं नॉट विथ यू, ते पण जाहीर टीका करताय। तर तुम्ही एक्झॅक्टली कुणाशी भांडताय आणि काय हे असणार आहे? आम्ही कुणाशी भांडत नाही आहे, लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर। आम्हाला ना सरकारसोबत भांडायचं ना अपोजिशनसोबत भांडायचं आहे। आमचं फक्त एक आहे, नीटचे जे 22 लाख स्टुडंट्स आहे, CUETचे जे 16 लाख स्टुडंट्स आहे, CBSEचे जे 17 लाख स्टुडंट्स आहे, SSC GDचे जे 40 लाखांपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे सिस्टमच्या फेलियरमुळे। आम्ही त्या स्टुडंट्ससाठी फाईट करतोय, आम्ही कोणाच्या अगेन्स्ट फाईट नाही करतोय, आम्ही स्टुडंट्ससाठी फाईट करतोय।